तुम्ही ज्याच्याशी लग्न करता, जिच्याशी लग्न करता, तिला लग्ना अगोदर तुमचं नाव तुम्ही आशिष सांगता, एक हिंदू नाव सांगता. लग्नानंतर तुम्ही काही महिन्यांनी सांगता की माझं नाव आशिष नाहीये, माझं नाव आमिर आहे. आमचा आक्षेप त्याच्यावर आहे की 2047 पर्यंत आम्हाला हा देश इस्लाम राष्ट्र करायचा आहे. आणि इस्लाम राष्ट्र करण्यामध्ये लव जिहाद, धर्मांतर हा त्याचे मुख्य घटक आहे. ते नाही उद्धव ठाकरेंबरोबर चुकीचं झालं, पण उद्धव ठाकरेंनी जे आयुष्यामध्ये पेरलं, जे लोकांबरोबर केलं, लोक सोडा, शिवसैनिक सोडा, स्वतःच्या वडिलांबरोबर जे काही केलं ना, त्याचा त्यांना शाप लागतोय. शेवटच्या 2-3 त्यांच्या आयुष्याच्या 2-3 महिन्यामध्ये ते काय बोलायचे, बाबा बोलायचे नाही, वडील म्हणून हाक नाही मारायचे, म्हातारा म्हणून हाक मारायचे. कोणाला? बाळासाहेबांना. माझा पण हात आजकाल खूप खाजतोय. आता चुकून कुठे समोर आले आणि फट करून कानफडे करून, मला माझी चूक नाही हो, हाताला खाज येते आजकाल, काय करू. दुसऱ्यांचे बाप काढणं हे संजय राऊतांचा आवडता खेळ. मला ह्या राज्याचा मुख्यमंत्री बनण्याची इच्छा आहे. 2004 बनण्याची इच्छा आहे. म्हणून त्यांना सांगितलं की आपण एक काम, तुम्हाला मी आदेश देतो की तुम्ही चर्नी रोड आणि ह्या भागातले काही मुसलमान फेरीवाले आहेत त्यांच्यावर जाऊन हल्ले करा. अगर ती आत्महत्या होती तर आदित्य ठाकरे हे लोक काय एवढं घाबरतायत, काय लपवालपवी करतायत ना. मध्ये एका विटनेसला पण त्यांनी जाऊन घाबरवण्याचा, म्हणजे धमकवण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या गोष्टी का होत आहेत? माझ्या वडिलांना अगर कोण मारून टाकण्याचा प्रयत्न करत असेल, माझ्या आईला पर्सनल कोण त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल, आमच्या वडिलांना तिथे जीवाला धोका देण्याचं काम हे ह्याच लोकांच्याकडून झालेलं होतं, असे आमच्याकडे पुराव्याविषयी माहिती. कोल्हापूरच्या हॉस्पिटलमध्ये माझ्या तब्येतीमुळे मला ठेवलेलं, मला पण मारून टाकण्याचा प्रयत्न केला. मारून टाकण्याचा मला तिथे माझ्या जेव्हा 2D एको त्याच्यामध्ये शाई टाकून तो ही करतात, एक्सरे करतात. आमचे कोकणाचे काही डॉक्टर 1-2 तिथे आहेत. त्यांनी येऊन मला हळूच माझ्या कानात सांगितलं की करू नका. नंतर मी बोललं नाही, त्याच्यावर इंक मधून विष टाकण्याचा प्रयत्न होणार आहे आणि तुमच्या जीवाला धोका आहे. चांगले कुठेतरी लंडनमध्ये हॉटेल उघडलं असतं, तिथे सेटल झालो असतो आणि दुर्बिणी म्हणून महाराष्ट्राचं राजकारण बघितलं असतं तर मला बरं झालं. ते अनिल परब, संजय राऊत, मिलिंद नार्वेकर हे मुखवटे असले उद्धव ठाकरे. आज पण जेवढी संधी ते देतात, जेवढं साथ ते देतात, आणि आम्हाला माहिती काही झालं तरी सागर बंगला आहे, आपण भिडायचं, काय प्रॉब्लेम. नमस्ते, लेट्सअप विशेष या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्यासोबत एक वेगळा असे गेस्ट आहेत. भाजपचा एक आपण आक्रमक चेहरा, भाजपच्या नव हिंदुत्वाचा चेहरा म्हणून जे आता पुढे येत आहेत ते आमदार नितेश राणे आज आपल्या लेट्सअपशी चर्चा करण्यासाठी आलेले आहेत. नितेशजी, लेट्सअपमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नितेशजी, आज तुम्ही पुण्यामध्ये आहात आणि तुम्ही तुमचा जो नेहमीचा जो मुद्दा आहे, लव जिहादचा मुद्दा घेऊन पुण्यामध्ये उतरलेला होता. एका फॅमिलीची तुम्ही भेट घेतलेली आहे. तर नक्की काय केस होती आणि लव जिहाद तुम्ही हा विषय इतका लावून का धरलेला आहे? प्रामुख्याने आपल्याला एक विषय कळला पाहिजे की लव जिहाद हा एक कुठला राजकीय विषय नाही, कुठल्याही पक्षाच्या सीमित असलेला विषय नाही, पण हे एक सामाजिक हिंदू समाजाच्या समोर असलेलं एक आव्हान आहे. हिंदू समाजाची लोकसंख्या कमी करण्याचं एक फार मोठं षडयंत्र म्हणजे धर्मांतर आणि लव जिहाद. केरळासारख्या राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांनी पण ह्यांच्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे की ह्या धर्मांतर आणि लव जिहादच्या केसेसमुळे केरळामध्ये राहणाऱ्या हिंदूंची संख्या कमी झालेली आहे. हे मी बोलत नाहीये, पण केरळाचे माजी मुख्यमंत्र्यांनी हे सांगून ठेवलेलं. आज जे काही लव जिहादच्या निमित्ताने आम्ही राज्यभर जे फिरतो, असंख्य पीडित आमच्या हिंदू भगिनींना भेटतो, त्यांच्या कुटुंबियांना भेटतो आणि प्रामुख्याने त्यांना आधार देण्याचा प्रयत्न करतो आणि हिंदू समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न करतो. आजही प्रशासनामध्ये असे काही अधिकारी आहेत ज्यांना आजही वाटतं की महाविकास आघाडीचं सरकार आहे, आमची निष्ठा ही महाविकास आघाडीकडेच आहे आणि त्यामुळे जे काही असे काही समाजामध्ये आमच्याशी निगडीत काम करणाऱ्या संघटना आहेत, विचारधाराशी निगडीत असणाऱ्या हिंदुत्ववादी विचाराच्या संघटना आहेत,
त्यांना लव जिहाद सारखे विषय काम करत असताना अडचण करतात. म्हणून आमचे दौरे हे त्याच संबंधित असतात की एकंदरीत पीडित लोकांची भेटणं, त्यांचं मनोधैर्य वाढवणं, हिंदू समाजाला जागवणं. जे आता मी आज सकाळी हडपसरमध्ये आम्ही मोर्चा नेमकं का काढला, आम्ही हा कोणाच्या विरुद्ध काढला नाही, पण एक हिंदू समाज जागला पाहिजे, उभा राहायला पाहिजे, स्वतःच्या ताकदीवर त्यांनी आपल्यासाठी लढण्याची त्याच्यामध्ये क्षमता असली पाहिजे. सगळीकडेच काय नितेश राणे पोचू शकणार नाही, सगळीकडेच काय अन्य नेते मंडळी पोचू शकत नाही, पण हिंदू समाज ज्या दिवशी स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःवर होणारा अन्याय किंवा स्वतःच्या एका भगिनीवर होणाऱ्या अन्याय विरुद्ध जेव्हा उभा राहील, तेव्हा खऱ्या अर्थाने आमचं काम, जे आम्हाला अपेक्षित काम आहे, जे परिवाराला अपेक्षित काम आहे, ते आपल्याला दिसेल. आणि त्या निमित्ताने आज मी हडपसरला पण त्यासाठी आलेलो. पण याच्यामध्ये असं आहे की समजा जर ती तरुणी, तिचं वय 18 वर्ष पूर्ण झालेलं आहे, तिला सगळं ती संज्ञान आहे, तिनं तिच्या परीने निर्णय घेतलेला आहे, तर अशा संघटनांची मध्ये लुडबुड असा शब्द आपण वापरूया, त्याची काय आवश्यकता आहे का? बरं आहे तुम्ही हा प्रश्न विचारला. कारण एक लक्षात घ्या, आमचा लव जिहादचा मुद्दा कुठून सुरू होतो किंवा अडचण कुठे सुरू होते, जेव्हा कोण कोणाबरोबर प्रेम करणं हे आमच्या कोणालाच बोलण्याचा अधिकार नाही. भारतीय संविधानानेच त्याला अधिकार दिलेला आहे, जगण्याचा अधिकार दिलाय, काम करण्याचा अधिकार दिलाय, काही पाहिजे खाण्याचा अधिकार दिलाय. पण तुम्ही ज्याच्याशी लग्न करता, जिच्याशी लग्न करता, तिला लग्ना अगोदर तुमचं नाव तुम्ही आशिष सांगता, एक हिंदू नाव सांगता. लग्नानंतर तुम्ही काही महिन्यांनी सांगता की माझं नाव आशिष नाहीये, माझं नाव आमिर आहे. आमचा आक्षेप त्याच्यावर आहे. लग्न करत असताना तुम्ही एका हिंदू मुलीबरोबर लग्न करता, लग्न केल्यानंतर तुम्ही तिच्यावर जोर जबरदस्ती सुरू करता. तुम्ही तिला सांगता की नाही, तू तुझा धर्म बदल, तू तुझ्या पूजापाठ तुझी बंद कर, तू तुझं खानपान बदल, तू तुझे सगळी जे काही देवी देवतांच्या समोर नमस्कार करते ते सगळे फोटो काढून टाक आणि नमाज वाचायला सुरू कर, हिजाब घालायला सुरू कर. आमची अडचण तिथे आहे. मुद्दा आमचा व्यवसाय आहे की तुम्हाला तिच्याबरोबर राहायचं असेल तर तुम्ही खरं बोलून राहा ना, तुम्ही हिंदू म्हणून राहा ना. असंख्य असे केसेस आहेत, असंख्य अशा घटना आहेत किंवा असे विषय आहेत जिथे एका मुसलमान मुलांनी एका हिंदू मुलीबरोबर हिंदू म्हणूनच राहतोय, तिथे कोणाचा आक्षेप नाहीये. आक्षेप कुठे होतो, लव जिहाद कशाला म्हणतात, जेव्हा तुम्ही तिला धर्मांतर करण्यासाठी तुम्ही जोर जबरदस्ती करता, तुम्ही तिच्या फसवणूक करता आणि जेव्हा ती करत नाही तेव्हा तिच्यावर अत्याचार सुरू करता. अशाही काही केसेस आमच्याकडे आलेल्या आहेत, जेव्हा हिंदू मुलींना मारून टाकलं जातं, तिला विकण्याच्या पर्यंतची मजाल हे लोकांची जाते, तिला गायब केलं जातं. म्हणून अशा सगळ्या घटना, म्हणून कोणाच्या स्वातंत्र्यावर पाय ठेवणं हा आमचा विषय नाही, पण तुम्ही जेव्हा तिला फसवता, तुम्ही जेव्हा तिला खोटं बोलता आणि जबरदस्ती करून धर्मांतर करायला लावता ना, तेव्हा त्याला लव जिहाद म्हणतात. आणि तिथे आमच्यासारखे कार्यकर्ते तुम्हाला तिथे आक्षेप घेताना दिसतो. पण याच्यामध्ये मध्यंतरी चर्चा झाली की लव जिहाद विरोधी कायदा आणा किंवा त्याची मागणी केलेली होती, तर त्याचं आता सरकार तुमचं आहे, तर त्याविषयी काय सध्या परिस्थिती आहे? कायदा आणणं हे सकाळी उठून ब्रश करण्यासारखं एवढं सोपं नाही. आज विविध राज्यांमध्ये हा कायदा आहे, गुजरातमध्ये आहे, उत्तर प्रदेशमध्ये आहे, अन्य छोट्या मोठ्या अन्य राज्यांमध्ये पण आहे. पण महाराष्ट्र म्हणून आमचा असा प्रयत्न आहे की देशातला सर्वात सक्षम आणि प्रभावी आणि इफेक्टिव्ह कायदा हा आमचा महाराष्ट्रामध्ये आम्हाला आणायचा. त्यासाठी आमची काही टीम चर्चा करते, काही असंख्य त्या राज्याच्या लोकांशी आमचे अभ्यास दौरे सुरू आहे. स्पेशल मॅरेज ऍक्ट मध्ये काय बदल आणू शकतो का ह्याच्याबद्दलचा विचार सुरू आहे. म्हणजे जेव्हा पण तो कायदा यावा तेव्हा त्या कायद्याचा वापर हा लव जिहादचा प्रश्न सोडवण्यासाठी असला पाहिजे. कायद्याचा गैरवापर झाला नाही पाहिजे. जे असंख्य वेळ तुम्ही बघितलं तर असंख्य उदाहरण आरटीआय नावाचा कायदा आला, तेव्हा किती त्या कायद्याचा गैरवापर कधी कधी आपण होताना दिसतो. तसंच लव जिहादचा कायदा किंवा धर्मांतर विरोधी कायदा ज्या दिवशी आपल्या राज्यामध्ये येईल, आणि तो मी तुम्हाला बोलतो ती वेळ लवकरच येणार आहे. म्हणजे आता मी तारीख तुम्हाला ह्या अधिवेशनात पण सांगू शकतो किंवा कदाचित डिसेंबरच्या, पण येणार एवढं निश्चित, कारण सगळी तयारी झालेली आहे. आता फक्त सगळी माहिती, जी गोळा केलेली माहिती एकत्र करून कशी मांडायची त्यावर एकंदरीत चर्चा सुरू आहे. पण लवकरच हा कायदा आपल्या राज्यामध्ये दिसेल. पण या ज्या केसेस येतात, या म्हणजे त्या मुली स्वतः तक्रार करतात किंवा त्यांची फसवणूक त्यांच्या लक्षात येतं
तर त्याचं तुमचं पुढे म्हणजे कसं तुमच्यापर्यंत केसेस कशा अशा येतात? काही केसेस आहेत जेव्हा आई वडील धाडस करतात. कधी कधी आज जसे सकाळी हडपसर मधले त्या भगिनीनीच धाडस केलं. ती येऊन माझ्या बरोबर पत्रकार परिषदेमध्ये बसली. बरं. असंख्य वेळी महिन्यान ती मुलगी गायब होते. तिचा आई वडिलांशी संपर्क नाही, नातेवाईकाशी संपर्क नाही. तेव्हा चिंतेत असलेले आई वडील जेव्हा तिला संपर्क करतात तेव्हा तो विषय कधी कधी आमच्याकडे आमचे जे काही हिंदुत्ववादी विचार काम करणारे असंख्य कार्यकर्ते आहेत ते प्रामाणिक पद्धतीने हिंदू समाजाच्या रक्षणासाठी काम करतायत आणि त्यांच्या माध्यमातून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांपर्यंत तो संदेश येतो. आणि मग आम्ही आमच्या पद्धतीने तो विषय प्रश्न सोडवण्यासाठी एक आमदार म्हणून नाही किंवा सरकार म्हणजे एक राजकीय नेता म्हणून नाही, पण हिंदू समाजाचे घटक म्हणून आम्ही तिथे जातो. आपण हा लव जिहाद एक फॅन्टसी असं पण म्हटलं, तो एक हिंदुत्ववादी संघटनांनी एक कॉइन केलेला शब्द आहे. प्रत्यक्षात तसं काही नाहीये. उलट दोन जीवांच्या काय दोन जीव. ही जे काही सकाळी मी ज्या बहिणीला भेटलो किंवा मंचरला जो काही विषय झाला किंवा मुंबईतल्या असंख्य घटना झाल्या, नगरमध्ये असंख्य घटना घडल्या, त्या काल्पनिक असू शकत नाही ना. आम्ही त्या कुटुंबाला भेटतोय, ते लोक आम्हाला सांगतात की मला ह्याच्याबरोबर राहायचं नाहीये, आम्हाला धर्मांतर करायला जबरदस्ती करतोय. काही व्हिडिओ एव्हिडन्सेस पण आम्ही दिलेले आहे जिथे सांगितलं गेलेलं आहे की आम्हाला जबरदस्ती केली गेलेली आहे. माझं म्हणणं आहे, अगर तुम्हाला त्या मुलीवर प्रेम आहे ना, तुला त्या मुलीवर प्रेम आहे तर तिला हिंदू म्हणून ठेव ना. तुला का तिला धर्मांतर करायसारखं वाटतंय? तुला का वाटतंय की तिला बाहेरगावी घेऊन तिला विकलं पाहिजे? तुला का तिला सांगायला पाहिजे की तू नमाजच वाच, हिडाच? तू प्रेम करत असशील तर हे सगळे विषय म्हणजे चौकटीत बसलेच नाही पाहिजे. पण एक तुम्हाला सांगतो का हा हिंदू समाजाच्या विरुद्ध जेव्हा ह्यांना कळलं की अतिरेकी कारवायांनी त्यांचेच लोक पण मारले जात आहेत, मग हिंदू समाजाच्या विरुद्ध उभं कसं राहायचं? तर लोकसंख्या वाढवायची. ह्याचं सर्वात उत्तम म्हणजे पुरावा ह्याचा कुठला आहे की जेव्हा PFI सारख्या संघटना जेव्हा त्याच्यावर बॅन केले गेलं, त्यांच्यातले काही मुख्य लोकांना जेव्हा अटक केलं गेलं आणि ती जेव्हा चार्जशीट दाखल केली, त्या चार्जशीटच्या तपशीलमध्ये ह्याचं उत्तर आहे. त्यांनी स्टेटमेंट असं दिलेलं आहे की 2047 पर्यंत आम्हाला हा देश इस्लाम राष्ट्र करायचा आहे आणि इस्लाम राष्ट्र करण्यामध्ये लव जिहाद, धर्मांतर हा त्याचे मुख्य घटक आहे. आम्हाला लोकसंख्येमध्ये हे लोकांना कमी करायचंय. कारण का आज आपला भारत देश, हिंदुस्थान हा हिंदू राष्ट्रात आपण म्हटलं, कारण लोकसंख्येने आपण इथे 90% आहे. उर्वरित समाज हे 10% सगळे असेल. पण जो बहुसंख्य समाज जो आपल्या भारतामध्ये राहतो त्याच्या विरुद्ध अगर आपल्याला षडयंत्र करायचं असेल तर अतिरेकी कायदे कारवाई करत करत हे लोक थकले. मग मोठं षडयंत्र कसं रचायचं? तर लव जिहादच्या निमित्ताने, लँड जिहादच्या निमित्ताने ना, मग हलाल जिहाद पण आता आलेला आहे. या सगळ्या जिहादच्या निमित्ताने लोकसंख्याच कमी करायचं. लँड जिहाद काय? तर लँड जिहाद म्हणजे जिथे शाकाहारी खाणारे जे हिंदू लोक आहेत, ब्राह्मण समाजाचे असेल, जैन समाजाचे, तिथे तुम्हाला एकच कुठला तरी तुम्हाला मुस्लिम समाजाचं कोणतरी दोन मटनचं दुकान उघडणार, चिकन. उदाहरण त्र्यंबकेश्वरला आम्ही गेलो, तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपल्या त्र्यंबकेश्वरच्या मंदिराच्या परिसरामध्ये एकच चक्की चिकन आणि मटनचं दुकान आहे. आता त्या वासामुळे आपण जे काही ब्राह्मण समाजाचे लोक आहेत किंवा पूजापाठ करणारे लोक आहेत ते लोक 24 तास त्याच्यामध्ये, कारण त्या लोकांना मांसाहारीची सवय नसते, मग त्या वासामुळे तिथून शिफ्ट होऊन दुसरीकडे जातात. मुंबईमध्ये लोकसंख्या आज हिंदू 65% आलेला आहे आणि अल्पसंख्याक समाज हा 35% आलेला आहे. म्हणजे विचार करा, जे 11-12% होणार, म्हणजे 9-10% होणारे लोक आज त्यावर तिथपर्यंत वाढत आलेले आहे. हे कशामुळे? लव जिहाद, लँड जिहाद ह्याच्यामुळे झालेलं आहे. अच्छा. अनेकांचा म्हणजे जे पुरोगामी आहेत किंवा थोडे वेगळा विचार करतात त्यांचा या तुझ्या थिअरीवर अजूनही विश्वास बसत नाहीये. मी त्या लोकांना माझ्या बरोबर घेऊन जाण्यासाठी तयार आहे. आम्ही काही इकडे राजकीय नेते म्हणून मतदान वाढायला जात नाही. माझी इच्छा आहे ज्यांना पण ह्याच्याबद्दल प्रश्नचिन्ह असेल त्यांनी आमच्यावर यावं, माझ्या बरोबर यावं. मी त्या घरी घेऊन जातो, त्या पीडित लोकांशी भेटवतो आणि मग त्यांनी ठरवावं. आम्ही काय आमच्या घरातली मुलगी कोण घेऊन गेले असं म्हणत नाहीये म्हणून आम्ही तिथे जात नाही, पण आमच्या समाजाच्या विरुद्ध एवढं मोठं षडयंत्र आणि ते आमच्या डोळ्या देखील चाललेलं आहे. मग माझं म्हणणं त्यांनी आमच्या बरोबर यावं ना. तुम्ही खातरजमा त्यांची नाही, मग त्यांनी येऊन तुम्हाला सांगावं की नितेश राणे खोटं बोलतो. मी तेवढंही करायला स्वीकार. नितेशची राग सर्वाधिक कोणाला येतो? संजय राऊत, सुषमा अंधारे की भास्कर जाधव यांचा?
मी त्या तिघांना पण मोजत पण नाही. माझा राग, माझी नजर त्यांच्यावर पडावी एवढे काय त्याला महत्वाचे नाहीये. असं आहे. कारण का ज्यांचं पण तुम्ही नाव घेतलं त्यांची शिवसेनेमध्ये आता या अंधारीताई तर आता हल्ली आलेल्या आहेत, पण ज्यांचे तुम्ही 2 पहिला आणि 3ऱ्या क्रमांकावर घेतलं त्यांची शिवसेनेमध्ये काय उंची होती, काय महत्व होतं, शिवसेनेमध्ये त्यांना किती किंमत होती, हे आम्ही लोकांनी वडिलांबरोबर बघितलेलं आहे. म्हणजे संजय राऊत हे त्यांच्यावर पगारावर असलेला तो कामगार आहे. आज पण त्यांचा पगार थांबण्यातूनच येतो. असं आहे. बाकी भास्कर जाधवांचा तर आणि इतिहास लोकांना माहिती आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंचा मासा मेला म्हणून उद्धव ठाकरे 3 महिने घराच्या बाहेर आले नव्हते. त्याच्यामध्ये जेव्हा भास्कर जाधव त्यांना भेटायला गेले, म्हणून उद्धवजी मासा मेल्याचं दुःखात आहे म्हणून तुम्हाला भेटू शकत नाही म्हणून त्यांना घरातून बाहेर हाकललं. अशा लोकांना आम्ही कशाला किंमत द्यायची? तर तुमचा आणि संजय राऊत यांचा सामना जो आहे तो आम्हाला रोज पाहायला मिळतो आणि म्हणजे इतर पत्रकारांपेक्षाही संजय राऊत यांची प्रत्येक फ्रेम ना फ्रेम प्रेस कॉन्फरन्स तुम्ही व्यवस्थित पाहिलेली किंवा ऐकलेली? असं आहे की ती पक्षांनी आणि माझ्या नेत्यांनी मला दिलेली जबाबदारी आहे. बरं. आम्ही दिलेली जबाबदारी ही 100% पार पाडतो आणि त्या जबाबदारीला 100% न्याय देतो. एवढं आमच्या राणे लोकांची ओळख आहे. पण कधी कधी असं होतं की संजय राऊत एक पण जर बोलले आक्रमक किंवा आणखीन वेगळ्या पातळीवरचं तर तुम्ही त्याला आणखीन त्या आक्रमकतेने आणि तेवढं थोडं खालच्या पातळीवर उत्तर देता. कारण असं आहे, कदाचित खूप लोकांना ते आवडत नसेल, मला माहिती आहे की सगळ्याच लोकांना ते पटतं असंही नाही. पण एक लक्षात घ्या की ते ज्या पातळीवर बोलतात, की ज्या पातळी सोडून ते बोलतात, आमच्या वडिलांना शिवी घातलेली आहे, देवेंद्रजींच्या वजनावर पण ते बोललेले आहेत, मोदीजींवर खालच्या पातळीची टीका केलेली आहे. तर माझं म्हणणं आहे की तुम्ही अगर पातळी सोडून बोलत असाल, युद्ध नीतीमध्ये ना, युद्धाची जेव्हा नीती तयार होते तेव्हा जसा शत्रू तशी आपली युद्ध नीती तयार करायची असते. आक्रमक शत्रू असेल ना तर आपली ती नीती पण आक्रमकच असली पाहिजे. शत्रू संयमी असेल तर आपली नीती पण संयमी असली पाहिजे. शत्रू अगर खालच्या पातळीची टीका करत असेल आणि तुम्ही त्यांना फुलाची भाषा करत असेल ना तर तुमचं लवकर चितपट होत जाईल. आणि मला एवढं स्पष्ट तुम्हाला वाटत आहे, आता तुम्ही हल्ली 2-3 दिवसापासून जे काही चाललंय, तुम्ही एक विचार केला का, सगळ्या जणांनी संजय राऊत जे बोलले त्याचा निषेध केला. कोणालाच आवडला नाही, ना राष्ट्रवादी काँग्रेसला आवडलं, ना काँग्रेसला आवडलं. आदरणीय पवार साहेब पासून अजितदादा पासून सगळे. उद्धव ठाकरेंनी निषेध केला का? लंडनला आहेत ते आता कुटुंबाबरोबर. एक ट्विट करून पण कुठे बोलले आहेत का की हे मला आवडलं नाही, हे माझ्या पक्षाची भूमिका नाहीये? ह्याचा अर्थ काय माहितीये? हे उद्धव ठाकरेंची पण भूमिका आहे. कोणच ह्याच्याबद्दल विचार करत नाही. प्रत्येकाला तो माणसाच्या बद्दल फार सहानुभूती वाटते. ते नाही उद्धव ठाकरेंबरोबर चुकीचं झालं, पण उद्धव ठाकरेजींनी जे आयुष्यामध्ये पेरलं, जे लोकांबरोबर केलं, लोक सोडा, शिवसैनिक सोडा, स्वतःच्या वडिलांबरोबर जे काही केलं ना त्याचा त्यांना शाप लागतो. एक लक्षात घ्या. अशा काही अंतर्गत गोष्ट आहेत जे ऐकल्यानंतर असा मुलगा कोणाला होऊ नये अशीच इच्छा पूर्ण महाराष्ट्र बोलून दाखवलेली. म्हणजे छोटस एक तुम्हाला सांगतो, ज्या आदरणीय बाळासाहेबांना आम्ही आमच्यासारखे असंख्य लोक दैवत समजतात आज पण, आज राणे कुटुंब जे आहे ना ते फक्त आदरणीय बाळासाहेबांमुळे. त्या बाळासाहेबांना शेवटच्या 2-3 त्यांच्या आयुष्याच्या 2-3 महिन्यामध्ये ते काय बोलायचे, बाबा बोलायचे नाही, वडील म्हणून हाक नाही मारायचे, म्हातारा म्हणून हाक मारायचे. कोणाला? बाळासाहेबांना. हे तर तुम्हाला मी फक्त ट्रेलर सांगितलेलं आहे. पूर्ण पिक्चर सांगितलं ना तर लोक त्यांना महाराष्ट्रामध्ये फिरता फिरता पण चपला मारतील. म्हणून माझं म्हणणं आहे, ज्या अर्थी संजय राऊत जे बोलतायत त्याला वरुण देसाई आणि ते सगळे लोक आमच्या घरावर मोर्चा काढून आले. जेव्हा आम्ही पुरुष मंडळी कोणच घरी नाही, आमची 2 लहान मुलं घरी होती, तेव्हा मोर्चा काढला आमच्या घरावर, घरात घुसण्याचा आतमध्ये प्रयत्न केला. त्या लोकांचा उद्धव ठाकरेंनी सत्कार केला मातोश्रीवर बोलून. आता पण जे संजय राऊत बोलतायत कोणालाच आवडत नाहीयेत, पण उद्धव ठाकरे त्यांना थांबवत नाहीयेत. म्हणजे उद्धव ठाकरेच्या आदेशाने संजय राऊत बोलतायत का? की त्यांना पण ही भाषा पटते म्हणून. नाहीतर कोणाच्याही कानपिचक्या ते पक्षाचे प्रमुख आहेत, जे काय त्यांचा शिल्लक राहिलेला पक्ष आहे
त्याचा ते प्रमुख आहे. त्यांच्या पक्षाची प्रतिमा आज समाजामध्ये केवढी खराब झाली त्या थुंकण्याच्या विषयामध्ये. कोणाला तो विषय आवडलेला नाहीये, विचार करा. पण उद्धव ठाकरेंनी त्यांचा थांबवलाय का? त्यांना एक त्याच्याबद्दल फोन पण केला असं ऐकलंय का संजय राऊतला फोन करून उद्धव ठाकरेंनी आदेश दिले की असं बोलायचं नाही? म्हणजे जीभ दाताखाली आली होती त्यामुळे त्यांची जीभ दाताखाली आली. आता उद्या आता माझा पण हात आजकाल खूप खाजतोय. आता चुकून कुठे समोर आले आणि फट करून कानफडे मला माझी चूक नाही हो, हाताला खाज येते आजकाल, काय करू? म्हणजे माझा मुद्दा असा आहे, जो कडवट बाळासाहेबांचा सैनिक आहे ना, कडवट असे चायनीज मॉडेल नाही, तो आपल्या शब्दावर राहतो. थुकलाच ना, बोल मी थुकलो. बाळासाहेबांचे शब्द हे बंदुकीच्या गोळीसारखे असायचे. एकदा निघाले ना, बाळासाहेबांनी कधी मागे घेतलेले नाही. आणि तू अगर स्वतःला बाळासाहेबांचे सैनिक समजतो तर कशाला बोलतो नाही थुकलो? बोल ना मी थुकलो, बोल थुकलो, आणि सोड आपली जे काय वन मॅन आर्मी बोलतोय ना, सोड आपले जे काही अंगरक्षक, नियमबाह्य सरकारचे अंगरक्षक घेऊन जो फिरतो ना, सोडून दे. मग कशी जीभ वळवळते मग लोकांना दिसेल चांगल्या पद्धतीने, मस्तपैकी. बरं, पण तुम्ही जेव्हा संजय राऊतांवरती जेव्हा हे करता, आता या थुकण्याच्या विषयावरतीच की तुम्ही पण एक जाऊन खालच्या पातळीवर जाऊन तुम्ही एक वाक्य उच्चारलं होतं की त्यांच्या वडिलांचं एकदा तुम्ही नाव घेता, म्हणजे संजय राजाराम राऊत असं. तुम्ही माझ्यामुळे वडिलांचं नाव तरी कळलं का? असं जाणीवपूर्वक तुम्ही का असं संजय राजाराम राऊत असं का नाव घेतात? दुसऱ्यांच्या दुसऱ्यांचे बाप काढणं हे संजय राऊतांचा आवडता खेळ. बरं, तुझ्या बापाचं लागतं काय, त्याचा बाप असा आहे, त्याचा बाप टिंब आहे, शिवी देणं. हा, हे तू कोणाबद्दलही काही बोलशील ना, तर देवाने आम्हाला पण जीभ दिलाय आणि आम्हाला पण भाषा दिली. बाळासाहेबांनी सांगितलेलं, अंगावर आला तर शिंगावर घ्या, आणि शिंगावर आल्यानंतर चुकीच्या जागी टोचतं ना, तसं टोचतंय असं. म्हणून माझं एवढं म्हणणं आहे स्पष्ट तुम्हाला. मी पहिला इंटरव्ह्यू माझा बघा तुम्ही, जेव्हा मी पहिली पत्रकार परिषद घेतली ना या संबंधित, मी काय बोललो? राजकीय टीका करा, आम्हाला काही हरकत नाही. बरोबर. तू माझ्या नेत्यावर खालच्या पातीची टीका करशील तर त्याच भाषेवर तुम्हाला उत्तर भेटणार, आणि तुला नाही उत्तर भेटणार. मी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेचे कपडे फाडणार, कारण हा नागडाच आहे, स्वतःच बोलतो माय नंगाऊ, तर नागड्याचे काय कपडे मी काढू? ह्यापेक्षा तू ज्या मालकाचा पगार घेऊन हे सगळं बोलतोयस ना, जो मालक तुला बोलायला लावतोय, उद्धव ठाकरेंना जेवढा आम्ही ओळखतो त्या माणसामध्ये हिंमत नाही स्वतःच्या तोंडाने कोणाला अंगावर घेण्याची. म्हणून त्याला कधी कधी संजय राऊत लागतात, पहिले रामदास कदम लागायचे, आजकाल अंधारे ताई लागतात, आणि मग नंतर काय अवस्था होते हे आता रामदास कदमजींना विचारा, ते सांगतील तुम्हाला. तेव्हा वापरून घेतलं. राणे साहेबांनी जेव्हा पक्ष सोडला तेव्हा त्यांनी रामदास कदमजींना विरोधी पक्षनेता बनवलं, आणि आता रामदास कदमजी काय आठवणी सांगतात. म्हणजे उद्धव ठाकरे कसा माणूस आहे हे समजायचं असेल ना, तर ह्या लोक राणे साहेब असतील, रामदास कदमजी असतील, राजसाहेब असतील, आणि मग नंतर जेव्हा अंधारे ताई असतील किंवा आमचे संजय राऊत असतील, ह्यांना नंतर कळेल ना, तेव्हा मग बोलतील की नाही राणे बोलत होते ते बरोबर बोलत होते. अच्छा, काल संजय क्षीरसागरांनी अशी एक नवीन हे केली की एक त्यांच्याकडे संजय राऊत यांच्या एका कथित महिलेबरोबर संबंधांसोबत त्यांनी काहीतरी टिप्पणी केलेली आहे. ती माहिती देखील तुमच्याच गोटातनं त्यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे. आणि संजय राऊत, संजय शिरसाट, सॉरी, हे ज्या आता शिंदे साहेबांचे शिलेदार आहेत ते. शिंदे साहेब पण वर्षानुवर्ष शिवसेनेमध्ये राहिलेले आहेत, त्यात तालमीत तयार झालेला सैनिक आहे. म्हणून सगळीकडे नितेश राणेची गरज नसते, कुठे कुठे ती माहिती थेट पण त्यांच्याकडे पोहोचत असेल. तुम्ही मध्यंतरी उद्धव ठाकरेवरती आरोप केलेला होता की महाराष्ट्रामध्ये दंगली घडवण्याचं कारस्थान त्यांनी केलेलं होतं. हे कशाच्या आधाराने तुम्ही रोज एक ना काही 13 ऑगस्ट 2004 मातोश्रीमध्ये एक बैठक बोलवली गेली. त्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंची बैठक बोलवली. एक खासदार, जे आजी खासदार आहेत, ज्येष्ठ नेते शिवसेनेचे आजी खासदार आहेत, पण शिंदे साहेबांबरोबर ते त्या बैठकीला होते. आणि अरुण बेतकेकर नावाचे माजी सरचिटणीस त्या बैठकीला त्यांना बोलवलं. तिथे उद्धव ठाकरेंनी, मी तुम्हाला पाहिजे अरुण बेतकेकरांचा नंबर देतो, तुम्ही पाहिजे त्यांचा इंटरव्ह्यू घ्या, त्यांना विचारा. उद्धव ठाकरेंनी तिथे स्पष्ट सांगितलं की 93 च्या दंगलीनंतरच 95ला शिवसेनेची सत्ता आली.
हिंदू मुसलमान केल्यानंतरच शिवसेनेची सत्ता आली. बरं. म्हणून त्यांनी सांगितलं की मला ह्या राज्याचा मुख्यमंत्री बनण्याची इच्छा आहे. 2004 बरं. बनण्याची इच्छा आहे. अच्छा. म्हणून त्यांना सांगितलं की आपण एक काम, तुम्हाला मी आदेश देतो की तुम्ही चर्नी रोड आणि ह्या भागातले काही मुसलमान फेरीवाले आहेत ना, त्यांच्यावर जाऊन हल्ले करा. बरं. त्यांना चाकू घोपचा, त्यांच्यावर वस्त्रांचा वार करा आणि मग तिथून हिंदू मुसलमानांची दंगल होऊन दे. आणि ती दंगल पेटवायची कशी हे तुम्ही माझ्यावर सोडा. बरं. हे मी तसं तुम्हाला कोट करतो आहे. ह्याच्यामध्ये जे असलेले जे कलाकार त्या मीटिंग मध्ये होते ते लोक ह्या गोष्टीला नाकारू पण शकत नाही. म्हणून मी फार जबाबदारीने, अतिशय जबाबदारीने अरुण बेतकेकर, ते संबंधित खासदार आणि उद्धव ठाकरे या तिघांमध्ये झालेली ती बैठक मातोश्रीमध्ये 13 ऑगस्ट 2004 तारीख पण तुम्हाला मी देतो. आणि तिथे जे उद्धव ठाकरेंची जी भूमिका मांडली तीच मी आता सांगितली. आणि तेच उद्धव ठाकरे आज विरोधी पक्षामध्ये आहे. त्यांना परत मुख्यमंत्री बनण्याची इच्छा आहे. 2024ला आपल्या निवडणुका लागू शकतात लोकसभा विधानसभेमध्ये. आता उद्धव ठाकरेंना पक्ष मोठा करायचा आहे, प्लस त्यांना मुख्यमंत्री परत बनायचं आहे. म्हणून त्याच पद्धतीचा प्लॅन असू शकतो. कारण माणसाचा विचार एवढ्या वर्षापासून बदलत नाही. एकदा डोक्यात विचार आला 2004ला, परत तो प्लॅन राखू शकतो. म्हणून ज्या पद्धतीने 10-11 महिन्यामध्ये तुम्ही बघा सातत्याने दंगल भडकवली जाते, ती आता आमच्या देवेंद्रजींच्या मुळे त्या दंगली मोठ्या होत नाही. कारण का गृहमंत्री स्वतः फडणवीस साहेब असल्यामुळे ते बरोबर ते कंट्रोल करतायत. आणि कोण हिंमत पण त्याच्यानंतर करत, कारण कारवाई एवढ्या जोरात होत आहेत, FIR एवढा फास्ट होत आहेत ना, कोणाचीच हिंमत नाहीये ती दंगल मोठी करण्याची, की सुरुवात केल्यानंतर संपवण्याची. पण हे उद्धव ठाकरेच्या सुपीक डोक्यामधून 13 ऑगस्ट 2004ला आलेलं आणि ही वस्तुस्थिती आहे आणि सत्य घटना आहे. ओके. तुम्ही असा मध्यंतरी जो सुशांत म्हणजे महाविकास आघाडी सरकार असताना सुशांत सिंगच्या मृत्यू प्रकरणावर असं एक वादळ उठवलेलं होतं सगळं, आणि त्याच्यामध्ये दिशा सलियांचं तुम्ही वारंवार नाव घेतलेलं होतं. त्या केसचं पुढे काय झालं? आणि आता ती सीबीआय इन्व्हेस्टिगेशन. पण तुम्ही असता की तुमचे वडील नारायण राणे यांनी देखील याबाबत प्रखरपणे भूमिका मांडलेली होती. आणि अनेकांचं तेव्हा असं म्हणत, जर तुमच्याकडे पुरावे होते तर तुम्ही सीबीआयकडे द्या, तुम्ही रोज प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्या दिशा सलियांची बदनामी का करता, असा मुद्दा होता. आम्ही दिशा साल्यांची बदनामी करतोय की दिशा साल्यांना न्याय द्यायला प्रयत्न करतोय? कारण का एक लक्षात घ्या की 8 जूनला तिची हत्या झाली, 13 जूनला सुशांत सिंगची हत्या झाली, 13 जूनला आदित्य ठाकरेचा वाढदिवस पण असतो. 8 जूनच्या 72 दिवसाच्या नंतर 72 डेज 72 दिवसाच्या नंतर सीबीआयची एंट्री झाली. 72 दिवसामध्ये कोणाचं सरकार होतं? उद्धव ठाकरेंचं सरकार होतं. कोण मुख्यमंत्री होते? स्वतः उद्धव ठाकरे होते. कोणाच्या मुलाच्यावर आरोप होत होतं? मुख्यमंत्रीच्या मुलाच्यावर आरोप होतो. अगर चला नितेश राणे खोटं बोलतोय, राणे साहेब चुकीची माहिती देत आहेत, ती खरंच सुसाईड तिने केली, खरंच सुशांत सिंगने सुसाईड केली, तर मग बिहारच्या पोलिसांना तुम्ही का थांबवत होता तिथे येण्यामध्ये? तुम्ही ऐकलं असेल तेव्हा केवढ्या मोठ्या घटना, त्यांना क्वारंटाईन काय केलं, काय काय मोठं. तिकडच्या तिच्या बिल्डिंगचं सीसीटीव्ही फुटेज का गायब केलं गेलं? वॉचमॅनला का गायब केलं गेलं? तो रोहन राय नावाचा तिथे जो पण मंगेतर आहे, त्याला काय त्याची म्हणजे त्याला कुठे ठेवलाय आज त्यालाही माहित नाही, आणि तो कधी कधी बाहेर येतो आणि परत गायब होतो. माझं म्हणणं आहे की ह्या सगळ्या गोष्टी अगर आत्महत्या होत्या ना, मग तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी का केल्या? सचिन वाजे खूप माहिती आहे त्याच्याकडे, आज नाही तर उद्या बाहेर निघेल नक्की. कारण का 8 जून ते 13 जून मध्ये असंख्य वेळे सचिन वाजे सुशांत सिंगच्या घरी जाऊन आलेला आहे, एवढी माहिती आमच्या लोकांकडे आहे. तर माझं एवढंच म्हणणं आहे स्पष्ट, अगर ती आत्महत्या होती तर आदित्य ठाकरे हे लोक काय एवढं घाबरतायत, काय लपवालपवी करतायत ना? मध्ये एका विटनेसला पण त्यांनी जाऊन घाबरवण्याचा म्हणजे धमकवण्याचा प्रयत्न केला. त्या सगळ्या गोष्टी का होत आहेत? म्हणून सीबीआयला थोडी वेळ घेत असेल तरी, मला माहिती आहे सुशांत आणि दिशांचे फॅन मला दिवसाचे 100 मेसेजेस पाठवतात ट्विटरवर. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की 72 दिवसामध्ये हे लोकांनी सगळे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. साधा तिचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट दिशा साल्या एका म्हणजे कुठलाही मृत्यू झाल्यानंतर 3 महिन्यानंतर पोस्टमॉर्टम रिपोर्ट जास्तीत जास्त ऍक्च्युली इमिजिएटली भेटतं, लगेच भेटतं, पण 3 महिन्यापर्यंत तुम्हाला पोस्टमॉर्टम रिपोर्ट हातात आहे. आजपर्यंत तिचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट कोणी बघितलेला नाही फायनल. का हो असं?
आत्महत्या होती ना. प्रोव्हिजनल म्हणजे जो काय सुरुवातीचा आलेला जो अहवाल होता त्याच्यामध्ये अशा भागांवर दुखापत दाखवली आहे जे पडून होऊच शकत नाही. अच्छा. ती पडायची असेल तर ती आतमध्ये लॉन मध्ये पडली पाहिजे, ती रस्त्यावर कशी पडली. तर हे सगळे जे काय पुरावे नष्ट करण्याचं काम जे त्या 72 दिवसात झालं ना, म्हणून सीबीआयला वेळ लागतो. ओके. पण इतकं तुमच्याकडे जर खरोखर कॉन्क्रीट इन्फॉर्मेशन असेल तर जे अनेक लोक तुम्हाला सल्ला देतात की नाही, मग तुम्ही स्वतः सीबीआयकडे तुम्ही असे मुद्दे घेऊन. आम्ही आहोत ना संपर्कात सीबीआय. कोण बोला आम्ही नाही आहोत. अच्छा. फक्त सीबीआय अधिकृत पद्धतीने जे काही तपास करते त्यांना व्यवस्थित पद्धतीने करून द्या ना. आम्हाला जे बोलायचंय, जे कम्युनिकेट करायचे, जे फोटोग्राफ दाखवायचे, जे पुरावे दाखवायचे. आता मध्ये ते रूपकुमार शाह आले, त्यांनी काय बोललं की पोस्टमॉर्टम मी स्वतः सुशांत सिंगचा केलेला आहे. नितेश राणे बोललेला का नाही. ज्यांनी त्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट केला तोच बोलतोय की हे मर्डर आहे. मग आता त्याच्यामध्ये नितेश राणे आणि राणे साहेब कुठे आले. माझं म्हणणं आहे की थोडा संयम ठेवल्यावर आज नाही तर उद्या त्याचा निकाल बाहेर येणार. आणि ज्यांनी त्या मुलीला मारलेला आहे आणि ज्या चांगल्या कलाकाराला मारलेला आहे. आता मी ऐकलं 12 जूनला उद्धव ठाकरे चाललेत पटणाला. तर मला नितीश कुमारजींना म्हणून त्या दिवशी विचारत होतो मी जेव्हा ते मातोश्रीवर आले, काय विचार करावा बिहारच्या मुला मुली जे महाराष्ट्रामध्ये कुठल्या कामानिमित्ताने आणि स्टार बनण्यासाठी येतात. अरे बिहारच्या त्याच सुशांत सिंगला मारणाऱ्या लोकांबरोबर अगर तुम्ही जाऊन मातोश्री बरोबर मध्ये जाऊन वडापाव खात असाल तर बिहारच्या मुला मुलीने काय विचार करावं. अच्छा, असा प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. कारण अजूनपर्यंत संशयची अजूनपर्यंत ती केस सुटलेली कुठे आहे. आमचं आजही म्हणणं आहे की दिशा सालेंचा म्हणजे तिला चुकीच्या पद्धतीने तिच्यावर शारीरिक अत्याचार केला आणि तिला मारण्यात आलं. सुशांत सिंगला मारण्यात आलं. आमचा आधी विषय बोलला आहे. मी ठाम आहे. तुमच्या आणि काही लोकांचे वाद मात्र ट्विटरवर सारखे चालू असतात. त्याच्यामध्ये एक नंबरला येतं नाव रोहित पवारांचं. तर काय नाही की तुम्ही त्यांच्या मतदारसंघातही जाऊन आला, तुम्ही त्यांना मध्यंतरी सल्लाही दिला की काय. रोहित पवारजी बरोबर माझे काय वाद असं नाही, माझे चांगले मित्र आहेत, ते माझ्याशी बोलतात पण मी त्यांच्याशी चर्चा करतो. एकदम उमदा तरुण आहे. मला असं वाटतं त्यांना भविष्य आहे. फक्त मला जे एका ज्येष्ठ आमदार आमचे कालिदास कोळंबकर साहेबांनी जे काही मला एक सल्ला दिला, म्हणजे वडीलकीचा सल्ला दिला. जेव्हा मी पहिला टर्म जेव्हा निवडून आलो 2014ला, तेव्हा त्यांच्या बाजूलाच मी बसायचो काँग्रेस पक्षाचा आमदार म्हणून. मला त्यांनी सल्ला एक दिला की नितेश, मी 9 टर्म निवडून आलेलो आहे, म्हणून मी तुला एक सांगेन की तू 5 वर्ष मतदारसंघ सोडू नकोस. तुला राज्याचं राजकारण करायचं आहे, राज्यामध्ये फिरायचं आहे, पण तू 5 वर्षाच्या नंतर जे काय करायचं ते कर. आणि मी ते 5 वर्ष केल्यामुळे ना मला 19ची निवडणूक माझी फार सोपी गेली. मलाही आज पण वाटतं की रोहित पवार, त्यांना एक फॅमिलीचा मोठा बॅकग्राऊंड आहे, ते म्हणजे त्यांचे ट्विट अतिशय अभ्यासू असतात. फक्त त्यांनी आता मतदारसंघावर जास्त लक्ष घालावं. जो बायडन काय करतोय, रशिया आणि युक्रेनचा वाद सुटेल का, हे सगळे विषय आपल्याला बघण्याचा वेळ नाही. कर्जत जामखेडचे लोक काय बघतात. ठीक आहे, तुम्ही कार्यक्रम घेत असाल, तिथे जात असाल, आता पण मोठ्या जयंतीच्या निमित्ताने ते तिथे बघितलं ते सगळं. पण मला आजही वाटतं, जे मी 2-3दा त्यांच्या मतदारसंघामध्ये जाऊन आलो, तर त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये जनसंपर्क वाढवावा. शेवटी आपल्याला जेव्हा एका कुटुंबाचा वारसा असतो तेव्हा आपल्याला व्यक्तीपेक्षा त्या कुटुंबाचं नाव जपायचं असतं. आणि तुम्ही अगर थोडंही गालबोट लागलं तर ते कुटुंबाच्या नावाला पण गालबोट लागतं. म्हणून माझी इच्छा आहे की वर्षानुवर्ष माझ्यासोबत रोहित पवारने विधानसभामध्ये राहावं अशी माझी इच्छा आहे, कुठलेही ब्रेक न लागता. म्हणून त्यांनी एक मैत्रीचा सल्ला दिलेला आहे. मला त्यांचा वाद कधी होताना मला आठवत नाही, कारण मी तसा संवाद ठेवणारा व्यक्ती आहे. मी सगळ्यांशी बोलतो. असं म्हणजे वाटत नाही तुमच्या नाही कुठले. मला माझ्या अमित देशमुखांची चांगलं संपर्क आहे. प्रणिती शिंदेची जेव्हा भेटतो तेव्हा चांगला बोल. अन्य पक्षाच्या खूप लोकांना, अमित ठाकरेची चांगला संबंध आहे. आदित्य ठाकरेचा विषय घेत नाही, कारण काय आवाज माझ्याबरोबर मॅच होत नाही. आणि बाकी सगळ्या अक्रॉस पार्टी लाईन, पार्थ पवार माझा चांगला मित्र आहे त्याच्यामध्ये. म्हणजे सगळ्याच अक्रॉस पार्टी लाईन माझे चांगले मित्र आहेत. आणि मी राजकारणाला, मी लोकांच्या सेवेसाठी आहे आणि मी राजकारण तसं एन्जॉय करणारा पैकी आहे. मी असं त्रास घेऊन राजकारण करत नाही आणि कोणाच्या वैयक्तिक जायला बघत नाही. आता उद्धव ठाकरे आणि तुम्ही उद्धव ठाकरेंबद्दल का वैयक्तिक जातात, तुमचा प्रश्न मी हलका करतो.
मुद्दा असा आहे की माझ्या वडिलांना अगर कोण मारून टाकण्याचा प्रयत्न करत असेल, माझ्या आईला पर्सनल कोण त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल, आमच्या भावंडांमध्ये कोण वाद लावण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न, कारण त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत, आम्ही विदाऊट पुरावे काहीच बोलत नाही. अगर तुम्ही आमच्या कुटुंबामध्ये शिरत असाल, आमच्या वडिलांच्या जीवापर्यंत येत असाल, तर आम्हाला पण तेच उत्तर देणं एक मुलगा म्हणून. मी नेहमी बोलतो की मी आमदार आणि एक राजकीय कार्यकर्ता म्हणून नंतर आहे, पहिलं मी कोणाचा तरी मुलगा आहे. आणि मुलगा म्हणून जसा प्रत्येक मुलगा वागेल आपल्या वडिलांना शिवी दिल्यानंतर, आपल्या वडिलांच्या जीवावर कोण उठला, तसाच मी वागतो. आणि त्याप्रमाणे, आणि म्हणून कधी कधी तुम्हाला आम्ही जास्त आक्रमक वाटतो, पण माझं म्हणणं आहे की त्या मुलाला विचारलं पाहिजे की तुझ्या वडिलांना अगर शिवी कोणी घातली तर तू काय करणार? तू जाऊन त्याला मिठी मारणार? मग त्याला आपण मुलगा म्हणू शकतो का? म्हणून तसं साधं आमचं रिॲक्शन असतं. विधान भवनाच्या पायऱ्यावरती तुम्ही आदित्य ठाकरे जाताना म्याव म्हणणं मात्र चुकीचं होतं त्या अर्थानं. तर माझं असं वाटतंय की असंख्य वेळी माझे वडील असो किंवा आमच्या कुटुंबाला असं हेकाळणी केलेलं आहे. काय होतं, तुम्ही आपण महाराष्ट्राचे आपल्याकडे अर्धी माहिती आल्या असल्यामुळे तुम्हाला असं वाटतं की त्यांच्यावर आम्ही कशाला असं वागतो, पण तुम्हाला हे कळत नाही की त्यांनी आमच्या लोकांबरोबर काय केलेलं आहे. जेव्हा माझं लग्न तेव्हा ठरलेलं, आणि लग्न ठरल्यानंतर म्हणजे मला आठवतं की त्याच वर्षामध्ये 28 नोव्हेंबरला माझं लग्न ठरलं, आणि तेव्हा हे लोकांनी चुकीची ती चिंटू शेखची केस माझ्यावर लादली आणि सीबीआय पर्यंत ती केस गेली, आणि ती सगळ्यानंतर सीबीआयने अहवाल दिला की केस चुकीची आहे आणि केस पुरी क्लोजर करून टाकली. पण आज तुम्हाला वाटतं की आदित्य ठाकरेवर मी म्यावम्या आवाज काढला, की आदित्य ठाकरेवर पर्सनल कमेंट करतो, त्याच्या लग्नाबद्दल बोलतो, पण त्यांनी नितेश राणे बरोबर काय केलं? त्यांनी निलेश राणेंबरोबर काय केलं? त्याला कोणी राणे कुटुंबावर ते लोक कसे वागले? राणे कुटुंब, आम्ही बाळासाहेबांना एक शब्द दिलेला, आम्ही बाळासाहेबांना शब्द दिलेला किंवा वडिलांनी शब्द दिलेला, आणि किंवा तुम्ही पूर्ण बघा की आम्ही बाळासाहेब ठाकरे ह्या नावावर कधी टीका करत नाही, पण उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबांनी आमच्यावर पर्सनल गेल्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार असताना, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना माझ्या आईवर लुकआउट नोटीस निघालेली आहे. पुण्या कमिशनरनी अमिताभ गुप्तानी काढलेली होती तेव्हा. माझ्या आईचा राजकारणाचा काहीच संबंध नाही. मग मी अगर रश्मी ठाकरेंवर उद्या बोलतो, चुकीचं काय? सुरुवात आम्ही केली? आम्ही नाही केली. आमच्या वडिलांनी त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायामुळे शिवसेना सोडली, आणि बाळासाहेबांना सांगून सगळ्या गोष्टी झाल्या. मग तुम्ही त्यांच्या जीवावर उठण्याचा अधिकार नाही ना. जीवावर उठण्याचा लीलावतीमध्ये अशी झाली. लीलावतीमध्ये आमच्या वडिलांची ज्या 2009ला शस्त्रक्रिया झाली, त्या टायमाला आमच्याकडे असे काही पुरावे आलेले की हॉस्पिटलकडून चुकीची माणसं पाठवून आमच्या वडिलांना तिथे जीवाला धोका देण्याचं काम हे ह्याच लोकांच्याकडून झालेलं होतं, अशी आमच्याकडे पुराव्याविषयी माहिती आहे. आता महाराष्ट्राला ही बाजू माहिती नाही. त्यांना असं वाटतं हे राणे नेहमी पर्सनल बोलतात, राणे उद्धव ठाकरेला तू करतात, राणे आदित्य ठाकरेला म्याव करतात. अहो, तुम्ही अगर आमच्या आई वडिलांना, तुम्ही आम्हाला अगर हेटाळणी करणार, आमच्या विविध गोष्टीच्या पर्सनल गोष्टी जाणार, तर मग आम्ही कसं गप्प बसायचं? कुठल्या नियमामध्ये ते बसतं? किंवा असा कोणी व्यक्ती दाखवा जो हे केल्यावर गप्प बसेल, तर मग आम्ही पण स्वीकारायला तयार आहे ना. मग हे काही प्रश्न नाही. तुम्ही आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरेला लेट्सअप बोलवा आणि त्याला विचारा की नितेश राणे असं सगळं बोलत होता, मग तो लगेच नाही मला माहित नाही करून गप्प बसणार. काय उपयोग? मग तुझ्याकडे हिंमत आहे ना, तू सांग ना माझ्या वडिलांनी असं केलंय, उद्धव ठाकरेंनी सांगावं ना मी असं केलंय. मग कशाला मग तेव्हा संजय राऊतला पुढे करणार, मग तेव्हा भास्कर जाधवना पुढे करणार. तुम्ही हिंमत असेल लढत, तुम्ही लढा आणि बोला आमच्याशी, आम्हाला हरकत नाही. बघा, एक लक्षात, आम्ही इथे राजकारणासाठी आलेलो आहे, लोकांची सेवा करण्यासाठी आलेलो आहे. आम्हाला आरेला कार्य करणं, कोणाशी वाद करत बसणं हे आम्हाला कुटुंब म्हणून बिलकुल आवडत नाही. हे आमचं पिंड नाही. सिंधुदुर्गामध्ये तुम्ही पहा किंवा अजून आम्ही विकासाच्यावर आम्ही ओळखणारं आमचं कुटुंब आहे. तिथे इंजिनिअरिंग कॉलेज, हॉस्पिटल असो, मी माझ्या मतदारसंघामध्ये 263 गावाचं नेतृत्व करतो. विकास करूनच मला लोक 2-2दा निवडून दिलेला आहे. एक लक्षात घ्या, आम्ही अगर विकास लोकांच्या भलत करत नसू,
लोकांच्या आयुष्यामध्ये परत आम्हाला लोक निवडून का देणार? बरोबर. कशाला आमच्या अवतीभोवती एवढे कार्यकर्ते असले पाहिजे? सांगा तुम्ही मला. ओके. मग तुम्ही अगर आम्हाला ह्या कुठल्याच गोष्टी करायची काही इच्छा नाही ओके. ना, आम्हाला त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये बघण्याची इच्छा आहे ओके. ना त्यांच्यावर टीका करण्याची इच्छा आहे. पण तुम्ही अगर आमच्या आई वडिलांवर, हो. आमच्या कुटुंबावर खालच्या पातळीची आणि खाडेडे षडयंत्र मारून टाकण्यापर्यंत षडयंत्र करत असाल ओके. तर आम्ही पण गप्प बसणार नाही. आणि त्याची सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या वेळेस पण तुम्हाला तुमच्या विरुद्ध एका खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्याची केस होती, तर ते नक्की काय घडलं होतं त्याच्यामध्ये? नाही, असं आहे की तेव्हा जिल्हा बँकची निवडणूक होती. हो. उद्धव ठाकरे स्वतः हे होते, मुख्यमंत्री होते. हो. तुम्हाला आठवत असेल म्याव म्यावचं प्रकरण तेव्हाच घडलं. हो, बरोबर. हा. हा. मग नितेश राणेवर राग कसा काढायचा, हम्म. मग नितेश राणेला कुठल्या तरी केसमध्ये अडकवा. हम्म. 307 केस माझ्यावर टाकली, ती आता कोर्टामध्ये आज नाही होतं उद्या त्याचा निकाल येईल तेव्हा तुम्हाला सगळ्यांना कळेल. पण ज्या माणसावर 307 केस झाली तो 4 दिवसानंतर अजितदादांकडून सत्कार करून घेतो. आता 307 म्हणजे काय, अटेम्प्ट टू मर्डर म्हणतात त्याला. हो. म्हणजे त्या एवढी दुखापत असली पाहिजे तो किमान 3-4 महिने उठला नाही पाहिजे, कारण का त्याच्यावर मर्डर, त्याच्या जीवाला धोका झालेला आहे. हो. पण तो 3 दिवसामध्ये सत्कार करायला बाहेर येतो. तेव्हा पण मी तुम्हाला सांगतो, जेव्हा मला अटक होती आणि मला कोल्हापूरच्या हॉस्पिटलमध्ये माझ्या तब्येतीमुळे मला ठेवलेलं, हो. मला पण मारून टाकण्याचा प्रयत्न तिथे झाला. मारून टाकण्याचा मला तिथे माझ्या जेव्हा 2D एको त्याच्यामध्ये शाई टाकून हो. तो ही करतात, एक्सरे करतात, हम्म. तेव्हा माझी 2D मला डॉक्टरने येऊन सांगितलं की तुमची 2D एको आम्हाला करायची आहे. बोललो ठीक आहे, करा तुम्ही, मला मी परवा आता नाही बोललो तर मला करा तुम्ही. गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये? हा, गव्हर्नमेंट, कोल्हापूर गव्हर्नमेंट हॉस्पिटल. आणि तिथे मग मला आमचे कोकणाचे काही डॉक्टर 1-2 तिथे आहेत, तर त्यांनी येऊन मला हळूच माझ्या कानात सांगितलं की करू नका तुम्ही. तेव्हा मी फक्त त्यांना बोललो ठीक आहे, नाही करत. पण नंतर मी बोललो नाही, त्याच्यामध्ये इंक मधून विष टाकण्याचा प्रयत्न होणार आहे आणि तुमच्या जीवाला धोका आहे. अरे ह्याला राजकारण तुम्ही म्हणता का? तुमचा राजकीय विरोधक आहे ना मी. कधी काळी तुमच्या वडिलांची सर्वात जास्त संरक्षण सेवा ह्याच नारायण राणे साहेबांनी केलेली. बाळासाहेबांच्या आयुष्याला जेव्हा जेव्हा धोका होता, जीवाला जेव्हा धोका होता ना, तेव्हा कर्जतच्या फार्म हाऊस मध्ये जेव्हा बाळासाहेब जायचे तेव्हा बाहेर येऊन राणे साहेबांसारखेच सैनिक हे जागता पहारा द्यायचे. पण उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिली 10 कामामध्ये काय काम केलं असेल माहितीये? एक, नारायण राणे साहेबांचं प्रोटेक्शन कमी करणं, ही त्यांना 92 पासून मिळालेलं. राणे साहेबांना इकडचे तिकडे धोका नाही, अतिरेक म्हणून त्यांना धोका असल्यामुळे त्यांना बाळासाहेबांनी संरक्षण दिलेलं. आणि दुसरं काम, राणे साहेबांचं घर तोडणं. म्हणजे तुम्हाला आत्ताची चहल कधीही तुम्ही त्यांना विचारा, ऑफ द रेकॉर्ड विचारा, ऑन द रेकॉर्ड, उद्धव ठाकरेजी आणि रश्मी ठाकरेंचा एक कलमी कार्यक्रम, दिवसातले 2 रेग्युलर फोन चहलला, बीएमसी कमिशनरला जायचे की राणे का घर तोडा क्या, एवढाच प्रश्न विचारायचे. अच्छा. म्हणजे राज्याचा मुख्यमंत्री भलं कोणाचं करायचं नाही, पण राणे साहेबांचं घर तोडलंच का ह्यासाठी नवरा आणि बायको बीएमसी कमिशनरना फोन करायचे. आता हे एवढं असताना तुम्ही सांगा, ह्याच्या तुम्ही नितेश राणेच्या खुर्चीमध्ये या आणि विचार करा की राणे म्हणून आम्ही किती सहन करा आणि का सहन करायचं. पण हे जेव्हा आम्ही नितेश राणे ही जी तुमची बाजू पाहतो, तेव्हा तुम्ही लंडन मध्ये शिकलेले, हार्वर्ड मध्ये कोर्स केलेले, एकदम असे आक्रमक, एकदम असे जहाल कसे काय झाले? याचं कारण असं आहे की आम्ही स्पष्ट वक्ता आहोत. बरं. आमच्याकडे त्या पद्धतीचे म्हणजे ज्ञान पण आहे, मला विषय पण, मला त्या, आता तुम्ही माझ्या विधिमंडळाची भाषणं बघा, हा, किंवा माझ्या मतदारसंघामध्ये माझं चालू असलेलं काम बघा. नितेश राणे तुम्हाला फक्त आक्रमक वाटतो, पण नितेश राणेला मोदी लाटेमध्ये पण लोकांनी मोदी साहेबांच्या लाटेमध्ये पण 2014 मध्ये निवडून दिलं. आज पण रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड म्हणजे पनवेल पर्यंत, पनवेलला आमचे प्रशांत ठाकूर आमदार आहेत ना, आणि थेट मी सिंधुदुर्गाचा, मी एक भारतीय जनता पक्षाचा आमदार आहे. मी 2दा निवडून आलेलो आमदार आहे. का निवडून देतात लोक मला? अगर मी पहिल्यांदा त्याला राणे साहेबांचा मुलगा म्हणून कदाचित मी बेनिफिट ऑफ डाऊट देतो, पण दुसऱ्यांदा तर मी अजून जास्त मतांनी निवडून आलो. पहिले 26,000 आलो, नंतर 35,000 आलो. मग कशामुळे? माझं काम अगर नसतं, माझे मुद्दे मांडण्याची अगर माझ्याकडे जाण नसते, तर मी आज लेट्स अप वर इंटरव्ह्यू देत पण नसतो. पण तुम्ही सुरुवातीला राजकारणात खरंच इंटरेस्टेड नव्हता? नाही, काय आहे, मी तसं बाहेरगावी शिकत होतो 2006 पर्यंत, आणि माझा इच्छा होती की मी माझ्या बाहेरगावीच राहावं, माझ्या त्या पद्धतीने
भारतावर मला प्रेम होतं, पण माझं असं वाटतं की बाहेरगावी आरामचे सेटल व्हावं. हे राजकारण हे सगळं आपलं पिंड नव्हतं. आपल्याला काय त्याची आवड किंवा अट्रॅक्शन नव्हतं. काही लोकांना अट्रॅक्शन असते, बॉडीगार्ड घेऊन फिरणं, या सगळ्या गोष्टी, मोठा लवाजवा. मला त्या गोष्टीची बिलकुल आजही अट्रॅक्शन नाही आणि आजही पण त्याची आवड नाही, पण आता नाईलाज झालेला आहे. पण माझी इच्छा होती की एक चांगलं कुठेतरी वडिलांच्या बरोबर आम्ही तसं मूळ हॉटेल व्यवसायामध्ये आहोत. गोवा, शिर्डी आमचे हॉटेल चालतात. चांगले कुठेतरी लंडनमध्ये हॉटेल उघडलं असतं, तिथे सेटल झालो असतो आणि दुर्बिणी म्हणून महाराष्ट्राचं राजकारण बघितलं असतं तर मला बरं झालं. पार्ट आणि पार्सल आता पुरा आतमध्ये खेचलो गेलेलो आहे. पण जेव्हा तुम्ही कधी दिवसभरामध्ये प्रेस कॉन्फरन्स करता, ठिकठिकाणी भाषण करता, कधी कधी वावगा शब्द जातो, तेव्हा वडिलांचा, राणे साहेबांचा फोन येतो, नितेश जरा जास्त झालंय किंवा थोडी नव्हतं बोलायला पाहिजे, असं काही संवाद. राणे साहेबांचा फोन हा नेहमी चुका सुधारण्यासाठी तर नेहमीच येतो. बरं. म्हणजे 100 मधून 2 फोन हे तू चांगला बोललास ह्याच्यावर असतं. बरं. पण आज जे काय मी आहे, जे काय तुम्हाला, काही लोकांना माझं बोलणं आवडतं, काही लोकांना माझे मुद्दे आवडतात. माझी मराठी अजून स्पष्ट झाली आहे, कारण आम्ही सगळे इंग्लिश मीडियम मध्ये शिकलेली मुलं आहोत. आमची सगळी मराठीचे उच्चार पहिल्यापासून चांगले नसतात, म्हणून आमचे जे उच्चार जे काय वडील आधी पुस्तक वाचायला खूप देतात. मी पुस्तक वाचतो, काही पुस्तकं ते वाचून झाल्यावर मी वाचतो, मी माझ्याकडे पाठवतो. या सगळ्याचं श्रेय मी राणे साहेबांनाच देतो. ओके. तुम्हाला दुःख केव्हा सर्वाधिक झालं, जेव्हा राणे साहेबांचा 2014 मध्ये पराभव झाला तेव्हा, की राणे साहेबांना जेवताना अटक झाली तेव्हा? नाही, ह्या दोन्ही वेगवेगळ्या पद्धतीचे दुःख आहे. ते दुःख असं आहे की 2014ला जेव्हा मी पहिल्यांदा जिंकलो, तेव्हा अनपेक्षित, म्हणजे तो असा मोठा धक्का होता की माझ्या जिंकण्याला काय अर्थच राहिला नाही. ज्या कोकणातल्या जनतेसाठी, ज्या सिंधुदुर्गच्या जनतेसाठी, आम्ही मुलं म्हणून बोलतो, म्हणजे हे बाहेर म्हणजे कितपत लोकांना माहित आहे, पण राणे साहेबांसाठी सिंधुदुर्गची जनता ही त्यांचं कुटुंबच आहे. म्हणजे आम्हाला माहिती आहे की आम्ही बाहेरगावी जाऊ किंवा कौटुंबिक जेवणावर जाऊ ना, सिंधुदुर्गाशिवाय त्यांची चर्चाच नसते. म्हणजे सिंधुदुर्गाचं आरोग्य व्यवस्था, सिंधुदुर्गाची लोक, स्वित्झर्लंड दाखवलं तरी बोललं नाही, मला सिंधुदुर्ग याच्यापेक्षा चांगलं आहे. आणि जी काही जेवणावर तो एक वैयक्तिक अपमान झाला आमचा, असं वाटतं. म्हणजे एक विचार करा, म्हणून बोलतो ना, उद्धव ठाकरे अशा व्यक्तीवर किती सहानुभूती दाखवायची, आदित्य ठाकरेवर किती सहानुभूती, हे त्याचंच उत्तर आहे. तुम्हाला एका व्यक्तीला अटक करायचं आहे ना, तो व्यक्ती आज 65 वर्षापेक्षा जास्त त्यांचं वय आहे, त्यांना डायबिटीज आहे आणि त्यांना वेळेवर जेवायला लागतं, त्यांना वेळेवर इंजेक्शन म्हणजे औषध घ्यायला लागतं. असं सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. उद्धव ठाकरेला माहित नाही असा विषय नाही, त्यांना चांगला माहिती आहे. आणि आज मध्ये पण एकदा कुठल्या तरी हॉस्पिटलच्या परवानगीसाठी जेव्हा बोलणं झालं, तेव्हा त्यांना विचारलं शुगर कशी असते, म्हणजे त्यांना जाण आहे, म्हणजे माहिती आहे. तरी तुम्ही पोलिसांना आदेश देतात की तसं उचला. तेव्हा अनिल परबांचं एक संभाषण व्हायरल झालं. एक लक्षात, अनिल परब, संजय राऊत, मिलिंद नार्वेकर हे मुखवटे असले उद्धव ठाकरे. मग आम्हाला या लोकांवर बिलकुल राग नाही, आम्हाला माहिती आहे. हे आता रामदास कदमजींचं ऐका ना तुम्ही, काय बोलतायत ते, की उद्धव ठाकरे आम्हाला बोलायचे म्हणून आम्ही करायचो. आजही त्यांच्यातले असंख्य लोक आम्हाला फोन करतात, साहेब सांभाळून घ्या, आदेशात म्हणून करायला लागतंय. आता नावं घेतली तर विचार लोकांची पदं जातील, असं आहे. म्हणून माझा मुद्दा असा आहे की हे सगळं करता सर्व तर तोच आहे माणूस. म्हणून जेवणावरून उठवणं हे उद्धव ठाकरे असा ते तसेच आहेत ते. म्हणून सक्का भाऊ बरोबर नाही, चुलत भाऊ बरोबर नाही, बाळासाहेबांना ते हाताळू शकले नाही. म्हणजे आम्ही बाहेरचे लोक तो सोडा, आज त्यांच्या कुटुंबातलं कोण त्यांच्या बरोबर आहे, पाटणकर सोडलं तर सांगा ना तुम्ही मला. हेच तर आता जे स्वतःच्या वडिलांचे झाले नाही, ते स्वतःच्या सख्या भावाचं झालं नाही, त्यांच्याकडून महाराष्ट्र का काय अपेक्षा ठेवतं, हे मला आश्चर्य वाटतं. ओके. आणखी एक प्रश्न, जेव्हा तुम्ही मराठीचा मुद्दा काढला, तुमचे मराठीचे उच्चार आणि अनेक नेत्यांच्या मुलांचा हा प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही तुमच्या मुलाबाबत काय काळजी घेता मराठीसाठी? ना असं आहे की मी आणि माझे मिसेस, आम्ही त्यांना मराठी म्हणजे ते टीव्हीवर दाखवणं, जास्तीत जास्त मराठी त्याच्यावर बोलणं, मराठीचे पुस्तक म्हणजे त्याला वाचायला प्रयत्न, आता तो वाचत नाही तो विषय वेगळा आहे, प्रयत्न करू. आम्ही आमचं जेवढं शक्य आहे ते ह्या पुढच्या पिढीला करा. आम्ही तरी थोडं शिकलो तरी, पण ही पुढची पिढी कितपत शिकेल म्हणून आम्ही किंवा माझे मिसेस किंवा आमचे आई वडील, आम्ही सगळे घरामध्ये
या आमचे दोन्ही मुलं, माझा पुतण्या आणि माझा मुलगा, या लोकांवर जेवढं जास्त आहे तेवढं मराठी आम्ही बोलतो. तुमच्या आणि बंधू यांचे दोघं नितेश आणि निलेश असे संबंध कसे आहे? मित्रांकडे. पण तुम्ही ते समजा ते ट्विटरवर जेव्हा काहीतरी असं वाह्यात लिहिता तुम्ही त्यांना सांगता की अरे असं आहे की तुम्ही निलेश जी आहेत ना, निलेश जी राजकारणी नाही आहेत. बरं. निलेशजींचं हृदय एवढं मोठं आहे. बरं. तो एकदम स्पष्ट वक्ते, कारण तो मनाने म्हणजे आणि हृदयाने म्हणजे मन मोठं आहे. बरं. त्याच्यामुळे ना त्यांना छक्के म्हणजे जमत नाही. जे आहे ते तोंडावर बोलून टाकतात आणि ते ना शब्दाबरोबर खेळू शकत नाही. बरं. आणि म्हणून ते आपल्या जसं आहे तसं त्या पद्धतीने दाखवतात. त्याबरोबर म्हणून आमच्यामध्ये दोघांमध्ये अतिशय मैत्रीचे संबंध आहेत. बाहेर जगाने कितीही आमच्याबद्दल काय, स्पेशली उद्धव ठाकरे आणि फॅमिलीने आमच्याबद्दल असंख्य अफवा पसरवल्या. दोन्ही भावांचं हे आहे, दोन्ही भावांचं जमत नाही, दोन्ही भाऊ एकत्र राहत नाही. आधी आम्ही एकत्र राहतो, आमचे कुटुंबीय एकत्र वावरतात. आमच्यावर संस्कार आमच्या आई वडिलांचे एवढे चांगले आहेत ना की आमचं कधी कलानगर आणि कृष्णकुंज होणार नाही, हे लक्षात घ्या. कधीच होणार नाही. कधीच. आम्ही कधी भावाच्या रागापोटी जसा तेजस ठाकरे जाऊन कर्जतच्या फार्म हाऊसला राहिलेला, तसे आमच्यामध्ये संस्कार आमच्यावर मुळात झालेले नाही. म्हणून आम्ही अतिशय मित्र. ठीक आहे, प्रत्येक जसं कुटुंब भावाभावामध्ये भांडणं होतं तसे आमच्या नॅचरल आहे ते. पण आम्ही मनातून दोघांनी एकदा ठरवलेलं आहे की राणे कुटुंबीय म्हणून आम्ही एकत्र राहायचं, आयुष्य राहायचं. आणि ते आमच्या आई वडिलांसाठी सर्वात मोठं म्हणजे आई वडिलांनी दिलेले सर्वात महत्वाचे संस्कार आमच्यावर असल्यामुळे आम्ही ते पाहतो. तुमच्यावर जास्त प्रभाव आईचा आहे का वडिलांचा? प्रभाव शिकणं तर फार वडिलांकडून शिकायला भेटलेलं, पण आई ही फार एक वेगळी ताकद आहे. आमची आई, आमच्या तसं आम्ही तिघही, आता तुम्ही तिघही पुरुष आम्ही बघा कसे आहोत, त्याच्यामध्ये ह्या तिघांना सांभाळणं ते आमच्या आईने फार अतिशय संयमाने आम्हाला तिघांना सांभाळलेलं आहे. तिच्याकडून एक वेगळी ताकद आणि ऊर्जा, आणि तिलाही म्हणजे राजकारण समजण्याचं तिचं एक वेगळं तिच्यामध्ये एक वेगळी समज आहे असं मला तरी वाटतं. आणि म्हणून त्यांच्याकडून एक वेगळी ऊर्जा भेटते आणि हिच्याकडून एक वेगळी ताकद भेटते. पत्नीशी राजकारणामध्ये कधी चर्चा करतात? काय, आई वडिलांनी जेव्हा लग्न ठरवलं तेव्हा आम्ही एक अट मी तरी टाकलेली की ती नॉन पॉलिटिकल फॅमिली असली पाहिजे, राजकीय नको. कारण काय होतं त्याच्यामुळे, कारण मी मुळामध्ये 100% राजकीय नसल्यामुळे तुम्हाला बोल मला कधी राजकारणाची याची इच्छा नव्हती. पण म्हणून माझे एक अट असल्यामुळे आमच्यामध्ये राजकारणाची फार लिमिटेड चर्चा होते. आता तो मुलगा मोठा होत असल्यामुळे म्हणजे 90% वेळ त्याच्यामध्ये जातो. पण जेवढा वेळ आहे तेवढा मी काय थोडं काय करत वेगळं काय करत असेल तर तिला तेवढं. तुमच्या प्रेस कॉन्फरन्स पाहतात का रोजच्या? फार क्वचित, फार क्वचित. कारण तिला त्याच्यामध्ये गंधच नाही, तिला आवडतच नाही. ती आपल्या म्हणजे आमच्या निमिषला मोठं करण्यामध्ये तिचा पुरा दिवस जातो आणि ती तिच्या विविध कार्यक्रमांत ती नॉन पॉलिटिकल मुळात असल्यामुळे तिला त्या विषयाचं जास्त आकर्षण नाही. बरोबर. तुमच्या प्रेस बरं आहे. पण तुमच्या प्रेस कॉन्फरन्स धडकी भरायची, काय हा माणूस बोलतो हा, काल माझ्याबरोबर अतिशय सकाळी अतिशय व्यवस्थित होते. नाही तर तिला लग्न करताना तिला एक लोकांनी सांगितलं की तू राणेंमध्ये राणेच्या कुटुंबामध्ये लग्न करतोय. म्हणजे आमच्या स्वभावाचा तरी तिला अंदाज आता तरी आलेला आहे. आता जवळपास 15 वर्ष व्हायला आली, आता स्वभावाचा अंदाज आलेला आहे. पिक्चर वगैरे तुम्ही पाहता की? मला पिक्चर बघण्याची फार आवड आहे. आता कोणता केरळ स्टोरी सोडून दुसरा कोणता पाहिला तुम्ही? मी हल्ली तर फक्त केरळ स्टोरीज बघितला. बरं. त्याच्या अगोदर मला इंग्लिश चित्रपट पण फार आवडतात. बरं. मी निमिषला काही इंग्लिश चित्रपट, आता तो फास्ट अँड फ्युरियस 10 असा होणार, तो गाडींचा म्हणून त्याला दाखवायला घेऊन गेलो. आता थोडं मुलावर जास्त सेंट्रिक झालेलं आहे. त्याला काय आवडतं, त्याला कुठे जायचं. आता पण आम्ही आता बाहेरगावी जिथे आम्ही जाऊ ते मुलांसाठी आमचं जास्त असतं. दिवसभरचा कार्यक्रम किंवा वैयक्तिक आयुष्य हे फक्त मुलाच्या अवतीभोवती आता फिरतं, त्याच्या पसंतीनुसार सगळं. बस, बाकी आमची मर्जी आता संपली त्या अर्धा. आणि जेवणामध्ये काय तुम्हाला आवडतं? की अनेकांना प्युअर नॉन व्हेजिटेरियन आहे. तुम्हाला तसं काही म्हणजे वार दिवस म्हणजे असं? मी आई बोलण्यामुळे मी शनिवार पाळतो. बरं. मंगळवार पाळतो. अच्छा. वडिलांनी सोमवार पाळण्यासाठी म्हणून सोमवार पण पाळतो. उरलेले 4 दिवस मग जेवढं शक्य आहे तेवढं मन करून खाता. तुमच्या म्हणजे भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या टीम मध्येच तुम्हाला संबंध झालं, तर इतर पक्षामध्ये असे कोणते नेते की ते तुम्हाला त्यांची भाषा आवडतात, त्यांची कामाची स्टाईल आवडते, असे कोणते नेते तुमच्या डोळ्यासमोर आहेत? बघा, कार्यकर्त्यांसाठी उभं राहणारा
आणि कार्यकर्त्यांसाठी सतत उपलब्ध असणारा नेता म्हणजे अजितदादा पवार. आणि ते मी स्वतःच्या डोळ्यांनी मी अनुभवलेलं आणि बघितलं. अनुभवती त्यांचे असंख्य कार्यकर्ते मला सांगतात. भाषण शैली ही राजसाहेबांचीच चांगली. म्हणजे राजसाहेब ज्या पद्धतीने एक विषय समजू शकतात किंवा प्रेझेंट करू शकतात ती बाळासाहेबांची तशी त्यांनी पूर्ण त्यांनी शैली उचललेली आहे. म्हणून त्याच्यात काय एक विषय नाही. अच्छा. आणि कामाच्या बाबतीत एक पूर्ण धडाका. फ्रँकली तुम्हाला सांगतो हा राजकीय उत्तर नाही, पण आज मोदी साहेबांच्या एकंदरीत कामाच्या जे काय आज वडील केंद्रीय मंत्री आहेत ते काही जवळून त्यांचे काही विषय आम्हाला सांगतात. आणि ह्या वयामध्ये आणि ह्या याच्यामध्ये त्या माणसामध्ये एवढी ऊर्जा आहे. कुठेही मी पॉलिटिकल सांगत नाही, पण ते जेवढा काम करतायत तेवढा अगर आम्ही आमच्या त्या वयामध्ये अगर काम करू शकलो आम्ही, म्हणजे आज आम्ही 40चे आहोत, ते 70चे आहेत, पण 70 मध्ये जेवढं मोदी साहेब काम करतात, जेवढे मिटिंग घेतात, जेवढं एक म्हणजे देशाच्या समर्पित जे त्याला आपण म्हणतो ते जेवढं करतात ना तेवढं खरंच हॅट्स ऑफ. ओके. जेव्हा तुमची सकाळची प्रेस कॉन्फरन्स असते किंवा इतर काही विषय असतात तेव्हा देवेंद्र फडणवीस सांगतात तुम्हाला सल्ला की नाही नितेश ही लाईन घ्यायची ती लाईन घ्यायची नाही, असं काय? फडणवीस साहेबांचं मी एक पाहतो, काही करण्या अगोदर त्यांच्याशी चर्चा करतो. बरं. ओके. काही करणं माझं एक मी पाळलेलं आहे. बरं. काही करण्या अगोदर त्यांच्या कानावर घालतो. ओके. आणि त्यांच्या मर्जी घेतल्यानंतर मी तो विषय करतो. म्हणजे आज समजा तुम्ही आज पुण्यात आलेले आहात तर हे फडणवीसांना माहिती, तुम्ही नाशिकला गेलेला होता, त्यांना माझे म्हणजे मी जे काय ते आता अतिशय फार व्यस्त आहेत तसे 8 म्हणजे 8 जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांना विरोधी पक्षामध्ये असताना त्यांच्यावर आधी डायलॉग येतात. म्हणजे असं कधीच झालं नाही की त्यांना मेसेज पाठवल्यानंतर विदिन 1 तासामध्ये रिप्लाय न येणं. हे एवढ्या माझ्या मी जवळपास 4.5 वर्ष आज भाजपमध्ये आहे, कधीच झालं नाही. त्यांना मेसेज केल्यानंतर विदिन 1 तासामध्ये, तर 1 तास पण जास्त आहे, 10-15 मिनिटांमध्ये रिप्लाय येतो. आम्हाला कुठल्या टायमाला मेसेज करेल हे आम्हाला माहित असल्यामुळे आम्हाला रिप्लाय लवकर येतो. फक्त संवाद चांगला असल्यामुळे. आणि एक लक्षात घ्या, शेवटी आम्हाला ही योग्य दिशा दाखवणारा कोणतरी ते आहेत, म्हणजे योग्य पद्धतीने ते दिशा देत आहेत. विरोधी पक्षामध्ये असताना पण तुम्ही विचार करा, 106 आमदारांमध्ये एक पण फुटायचा विचार पण आमच्या डोक्यामध्ये आला नाही. बरोबर. कारण का एकमेव कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस. त्यांनी ज्या पद्धतीने आम्हाला सगळ्यांना साथ दिलं, बोलले, जबाबदाऱ्या दिला, संवाद ठेवला, ते म्हणजे ते कोणालाच जमण्यासारखं नाही. आणि आज पण जेवढी संधी ते देतात, जेवढं साथ ते देतात, आणि आम्हाला माहितीये काही झालं तरी सागर बंगला आहे, आपण भिडायचं, काय प्रॉब्लेम नाही. काँग्रेस आणि भाजप मधला तुम्हाला काय फरक जाणवला? मेजर जमीन आसमानचा फरक. मी तुम्हाला आता काँग्रेसवाल्यांना ही टीका वाटेल, काँग्रेसवाल्यांना वाटेल की आम्ही तुम्हाला एवढं दिलं, पण काँग्रेसवाले शब्दाचे पक्के नाही. आज बघा एकनाथ शिंदे साहेबांना जेवढं भारतीय जनता पक्षाने ताकद दिली तेवढीच ताकद अगर काँग्रेसने तेव्हा राणे साहेबांना, जो मूळ शब्द काय होता, मुख्यमंत्री पदाचा कोणी दिलेला, सोनिया गांधी मॅडमनी, अहमद पटेलजीनी आणि प्रभावराव ताई, त्यांच्यापेक्षा तर मोठं काँग्रेसमध्ये कोण नव्हतं ना. त्याच्यानंतर देवच असायचा. आता त्या लोकांनी अगर तुम्हाला शब्द देऊन पण अगर शब्द होत नसेल, पूर्ण होत नसेल, तर काँग्रेसवर विश्वास कोण ठेवणार? कार्यपद्धती वेगळी आहे, कार्यकर्त्यांना ताकद देण्याची पूर्ण प्रक्रिया भारतीय जनता पक्षामध्ये वेगळी. मी तो बोलतो, मी भारतीय जनता पक्षापेक्षा मला संघाबरोबर काम करायला आवडतं. बरं. संघाशी तुमचं जुळलेलं आहे. मला ज्या काही गोष्टी धर्मासाठी करायला आज जे मला संधी भेटते, जे काही जवळून त्यांच्याबरोबर परिवाराबरोबर काम करायला भेटत आहेत, आणि जी प्रचंड ताकद ती मागे उभी करतात, मी भारतीय जनता पक्षाचं पुढचं एक पाऊल जाऊन आज, आणि ते पण अर्थात देवेंद्रजींमुळेच शक्य झालं. देवेंद्रजींनीच आम्हाला ती संधी दिली, आणि म्हणून आज संघाबरोबर काम करायला आम्हाला संधी आहे. आणि आम्ही ते एवढं प्रचंड आम्हाला समाधान वाटतंय की आपण काही मिळो ना मिळो, आपण आपल्या धर्मासाठी काय करायला आपल्याला संधी भेटते, आणि तेवढं समाधान निश्चित पद्धतीने मनात आहे. म्हणून मूळ प्रश्नाचं उत्तर देत असताना जमीन आसमानचा फरक आहे. अनेकदा असं म्हणतं की नितेश राणे आज ना उद्या मंत्रिमंडळामध्ये दिसतील, तर कधी आहे तो योग? नाही, फ्रँकली सांगून ना की मी काही अपेक्षा, आता तुम्हाला वाटेल की हा राजकीय की डिप्लोमॅटिक उत्तर देतोय, पण मी काही राजकीय उद्दिष्ट ठेवून मी ऍक्च्युअली काम करत नाही. कारण का 4.5 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये जो मान सन्मान आम्हाला मिळालेला आहे, म्हणजे वडिलांना जेवढा मान सन्मान त्यांनी दिला, कुटुंबियाला जेवढा मान सन्मान त्यांनी दिला, आणि
39 वर्ष तसं आम्ही हिंदुत्ववादी विचारामध्येच वाढलेले कार्यकर्ते आहोत. फक्त 12 वर्ष आमची काँग्रेसमध्ये वाया गेली. ते पण त्यांनी खोटं बोलून आम्हाला घेऊन गेले आणि म्हणून आम्ही काँग्रेसमुळे अक्षरशः सडलो असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. तेच 12 वर्ष अगर आम्हाला भारतीय जनता पक्षामध्ये संधी मिळाली असती ना तर आम्ही अजून ताकदीने महाराष्ट्रासाठी काम करू शकलो असतो. म्हणून कुठल्याही अपेक्षा न ठेवता आज आम्ही आमच्या पक्षामध्ये काम करतोय आणि पक्षाने जी दिली जबाबदारी ती आम्ही पूर्णच करतोय ना. आज पण मी जेव्हा कुठलाही लव जिहाद आणि या सगळ्या विषयासाठी त्या जिल्ह्यात जेव्हा जातो तर पूर्ण यंत्रणा माझ्या बरोबर असते. पक्षाचं पूर्ण ताकद असते. म्हणजे देवेंद्रजी पासून खालचा कार्यकर्ता, तिकडची पोलीस यंत्रणा किंवा प्रशासन हे पूर्ण माझ्या संपर्कात असल्यामुळे ह्याच्यापेक्षा अजून वट काय पाहिजे. तर हे असे दिलखुलास नितेश राणे होते. तुम्ही लेट्सअपशी अतिशय चांगला संवाद साधला. पुन्हा आपली भेट अशी वारंवार घडत राहू अशा शुभेच्छा थांबे. थँक्यू.